महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे। या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे। निवांत वेळी आपली कामे आटपून माणसाने भगवंताचरणी लीन व्हावे, चांगले आचरण करावे, भेदभाव टाळावा। संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात 400 वर्षापूर्वी आपल्याला त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आहे। ज्ञानेश्वरांनी सामान्य जनाला कळेल अशा भाषेत गीता ओव्या लिहिल्या। गोरा कुंभार, चोखा मेळा, एकनाथ महाराज यांसारख्या संतांनी आपल्या रोजच्या जीवनातील दाखले देत जनमानसाच्या मनावर संस्कार केले आणि संत परंपरेचा वारसा जोपासला। हा संत परंपरेचा वारसा कणकवली तालुक्यातील शिरवल गाव जोपासत आहे। कणकवली तालुक्यातील शिरवल टेमवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे प्रतिपंढरपूर अवतरले आहे। भाविक भक्त आणि संत मंडळी टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामात तल्लीन होऊन विठ्ठल नामाचा गजर करत आहेत। संत मंडळी आणि भक्त मंडळी भक्तिरसात न्हाऊन गेली आहेत। विठ्ठल रखुमाई माऊलीच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाले असून भक्तांची मांदियाळी पसरली आहे। याची देही याची डोळा येथे संतमेळा साकारल्याचे दिसत आहे। 7 मे ते 14 मे 2024 या कालावधीत संत मंडळींनी ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह कार्यक्रमांमध्ये कीर्तनरूपी सेवेतून उपस्थित वारकरी आणि भाविक भक्तांना समाजाला संतांपासून संस्कारक्षम शाश्वत मूल्यांचा खजिना मिळाला, संस्कारांचा संपन्न वारसा दिला आहे। याचे सारे श्रेय हे शिरवलगावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदायाचे राज्य अध्यक्ष हरिभक्त पारायण श्री विश्वनाथ गौंडळकर महाराज यांचे आहे। 9 वर्षापूर्वी वैशाख षष्ठी दिवशी 2015 रोजी श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिराची प्रतिष्ठापना शिरवल टेमवाडी येथे वारकरी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करून गावात मानवतावादाची गुढी उभारली आणि वैशाख षष्ठी दिवशी 2016 रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा पहिला वर्धापन दिन साजरा केला आणि आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न केला। संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य केले। त्या संत परंपरेचा वारसा हरिभक्त पारायण काशीराम महाराज फोकमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त पारायण विश्वनाथ गौंडळकर महाराज वारकरी मंडळींना सोबत घेऊन पुढे चालवत आहेत। संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अध्यात्माचे विचार दिलेत आणि जनमानसात चांगले संस्कार रुजवले आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली। हे विचार ज्ञानेश्वरी वाचनातून हरिभक्त पारायण गौंडळकर महाराज देत आहेत। श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह तसेच 9व्या वर्धापन दिनानिमित्त रोज हरिपाठ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन राज्यातील नामवंत कीर्तनकारांनी आणि भजनी बुवांनी श्री विठ्ठल रखुमाई चरणी आपली सेवा समर्पित केली। हरिभक्त पारायण काशीराम महाराज फोकमारे यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वाचन करून संस्कारांचा संपन्न वारसा दिला। 9व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथून श्री रवळनाथ मंदिर पर्यंत दिंडी काढण्यात आली। यावेळी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री रवळनाथ मंदिर येथे विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली। रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम, पायी हळूहळू चाला, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला, असा जयघोष करीत पालखी मिरवणूक आणि दिंडीमध्ये वारकरी आणि भाविक तल्लीन होऊन नाचत होते। तसेच वारकरी मंडळींनी केलेले रिंगण लक्ष वेधून घेत होते। वारकरी आणि भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत भक्तिमय वातावरणात शिरवल श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला। कसा साजरा झाला शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिनाम सप्ताह आणि वर्धापन दिन सोहळा पहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलवर। परिस्थितीच्या प्रकृती वशी अनेकी भूती एकीशी जशी जगी तू अशी तुझ्या हृदयी अजून पुन्हा न घेता मी अशी हे पण सुद्धा तू करणे कारण करणे तुम्ही लावणी प्रकृतीच्या मानी देवनिया शरण हरिगा मौदिका गंगरिगाले जैसे गगनाचिने प्रसादे सर्वशांती प्रमदे मातोनिया गंगे सर्वची नमसी रसमुखीने संभवे चंद्रकांत कोणी 500 रुपये विलास रुपये साबरी त्याला भेटले 15 रुपये आई वडिलांच्या द्वारा तिने शासमान संपूर्ण झाले 1 रुपये तुम्हाला 1000 रुपये हनुमान
दिवा आपल्या जीवनामध्ये अज्ञान घालून ज्ञानाची दिवाळी म्हणजे सजोडीत करतात. सगळीकडे दिवेच दिवे असतात बरं काय. आणि असं खऱ्या अर्थाने संतांच्या दारामध्ये किंबहुना देवाच्या दारामध्ये हे दिवाळी जीवाने भोगणे म्हणजे दुःख जीवनातलं संपवणे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी जर आपल्या जीवनात जर निर्माण झालं तर नित्य आपल्या जीवनात दिवाळी भोगल्याशिवाय जीवाला दिवाळीशिवाय दुसरं काहीच वाटायला येणार नाही. पण तरी योगिया पाहिजे तो श्रीकृष्णजी पांडव प्रति बोलिला जैसा. तरी दुःख मात्र आपल्या करावी लागते चांगल्याची. वांगल्याची वाट पाहावी लागत वांगल्याची वाट पाहावी लागते आणि त्याच्या दारी फुगड्या खेळतील चारी. हा बरं काय म्हणून एकच आहे. याच्याकरता काही करावं लागत नाही, कष्ट करावे लागत नाही. नाम घेण्याकरता काही कष्ट लागतात का? रिकामी बळबळ करण्यापेक्षा देवाच्या नामचिंतनाची बळबळ जर केली तर विठ्ठल म्हणता हरले पाप आणि पदरी आले पुण्य माप. परमात्म्याचं जर नाम घेतलं तर आपल्या जीवनातलं पाप जाऊन आपल्या जीवनात पुण्य उतरल्याशिवाय राहणार नाही. एका नाम साधनेमध्ये हे दोन फलश्रुती आहेत. कोणत्या? पाप वजा आणि सुख जमा. म्हणून असं देवाचं नाम घेण्याकरता कुठं बसायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही. न लगती सायास सुखे येतो घरा. पण कशाने? नाम संकीर्तन साधन पैसो याने बरं काय. म्हणून आपण जरी निघालो कुठं कामाला म्हणा, शेतात म्हणा, कुठेही म्हणा तर सोबत काहीतरी घेऊन निघालं पाहिजे. मग काय घेऊन निघालो पाहिजे? आपलं डबा आहे ना भोजनाचा तो तर असलाच पाहिजे ना. पाणी बॅगीमध्ये असलंच पाहिजे. पण मुखामध्ये भगवंताचं नाम सुद्धा असलं पाहिजे. जय भगवती जय भगवती हरे
महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय हा प्राचीन आहे आणि याची परंपरा आद्य भगवान शंकरापासून आहे आणि वारकरी संप्रदाय महाराष्ट्रामध्ये असून महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि या संतांनी एकच विचार केला की वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे। महाराष्ट्रातलं दैवत वारकरी संप्रदायाचं तमाम सर्व जनतेचं दैवत जर कोणतं असेल तर पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आहे। तुका म्हणे ज्याते संकाधिक ध्यात ते आमुचे कुलदैवत पांडुरंग। आणि असा हा वारकरी संप्रदाय कानाकोपऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पसरलेला आहे आणि या वारकरी संप्रदायाचं कार्य आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुक्यातील शिरवल गावामध्ये अतिशय जोशाने गेले 20 वर्षापासून आहे। परंतु पांडुरंगाचं जे मंदिर आहे हे पांडुरंगाचं मंदिर या वर्षी म्हणजे 9व वर्ष आहे, 9वा वर्धापन दिन आहे आणि या ठिकाणी एक संस्काराचं केंद्र म्हटलं तरी हरकत नाही, कारण की अनेक तरुण या सप्ताहामध्ये अखंड नाम सप्ताहामध्ये सामील होतात आणि आपलं तन मन धन हे समर्पित करून 8 दिवस या ठिकाणी सगळे तरुण आबाल वृद्ध सर्व महिला वर्ग आणि मुली सर्व या ठिकाणी एक येऊन आनंद लुटतायत आणि या ठिकाणी निर्व्यसनी होऊन या कार्यक्रमातून बरेचसे लोक बरेचसे तरुण युवा पिढी व्यसनापासून दूर झालेली आहे। याचा साक्षीदार मी आहे, कारण की या तालुक्यामध्ये असा कार्यक्रम मला तरी असं वाटते की असा कार्यक्रम कुठे होत नसेल, कारण की हा कार्यक्रम तमाम जनतेचा आहे। इथं जात नाही भेद नाही, तो कोणत्याही जातीचा असो, हो बरं का, यात कोणत्याही जातीचा असो इथं जात पाळल्या जात नाही। आणि या ठिकाणी जे प्रबोधनकार आहेत कीर्तनकार आहेत ते महाराष्ट्रातून कर्नाटक मधून या ठिकाणी कीर्तनकार येतात, त्यांना पाचारण केले जाते, या ठिकाणी येऊन ते आपलं प्रबोधन करतात आणि प्रबोधनाच्या माध्यमातून या ठिकाणी तमाम जनतेच्या मध्ये परिवर्तन दिसत आहे आणि हे उपक्रम स्तुत्य आहे। आणि असा उपक्रम आज हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज गवंडळकर व त्यांचे ट्रस्टी आणि मी आम्ही अनुभवत आहे आणि हा कार्यक्रम चांगल्यातून चांगला कसा होत आहे हे सर्वांचे प्रयत्न आहे। या ठिकाणी सर्व तमाम जनता तन मन धन देऊन या कार्याचा विकास कसा होईल हा सुद्धा भक्तांचा प्रयत्न अतोनात असतो। म्हणून मुंबईवरनं लोक या ठिकाणी या सप्त्याकरता आवर्जून सुट्या काढून मुंबईहून या ठिकाणी येतात, आपली सेवा परमात्म्याच्या चरणी
समर्पित करतात आणि इथला आनंद घेऊन पुन्हा आपल्या प्रपंचाकडे मुंबईकडे निघतात. तर असा हा उपक्रम या ठिकाणी सुंदर होत आहे. आणि या उपक्रमाला सुद्धा मी तर म्हणतो जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हा उपक्रम या ठिकाणी असाच राबत राहावा. अनेक वर्ष हा कार्यक्रम हा चालत राहावा एवढी मी परमात्म्याच्या चरणी शुभेच्छा ठेवतो आणि मी माझ्या या ठिकाणी म्हणीला विराम देतो. कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आई साहेब रुक्मिणी माता की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. संत भालचंद्र महाराज की जय. लिंग रघुनाथ भगवान की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर या गाडी याचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. चालवतो कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरकर महाराजांचे भक्ती सन्मान होतो. कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सन्मान होतोय. कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम यानंतर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कुंडली गौरहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तसेच तुकाराम विठ्ठल सातवते या सर्वांनी मंडपामध्ये पाणी चढण्यासाठी उपस्थित. आणि हळवद 201 रुपये. इंदिरा शंकर माता सोना 200 रुपये. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. रामकृष्णारी आज ग्रंथराजांचे पालन सोहळा आणि आजची दुपारची पंगत मान्य श्री बैजनाथ गोविंद शेलार या गुरुजनांना आज ह्या पंगत दिलेली आहे. संत पंगत दिलेली आहे. ते प्रथम या ठिकाणी संत पंगतीला पाणी देतील. देव तुकाराम. तसेच या ठिकाणी त्यांचा विठ्ठल मंदिर समितीचे